जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहेगाव येथे कार्यरत असणारे शिक्षण सेवक सूरज गायकवाड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। आता त्यांच्या निधनामुळं त्यांच्या कुटुंबावरती तर शोककळा पसरलीच, परंतु याआधी सुद्धा 4 दिवसाआधी असंच एक शिक्षण सेवकाचं आकस्मिक निधन झालेलं होतं। म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर जवळपास 15 शिक्षण सेवकाचं अपघाती आणि आकस्मिक मृत्यूची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे हा विषय जर बघितला तर एवढा संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय असताना सुद्धा कुठलाही मंत्री, कुठलाही आमदार या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देताना आपल्याला दिसत नाही। त्यामुळे शिक्षण सेवकांना 3 वर्षापर्यंत जर काहीही झालं तर शासनाकडून कुठलाही 1 रुपया सुद्धा अद्यापही मिळत नाही। त्यामुळे आरोग्य विमा हे गरजेचं आहे। कुठल्याही कंपनीमध्ये जर काम करत असू तर त्या ठिकाणी आरोग्य विमा दिला जातो, म्हणजे मजुराला आरोग्य विमा दिला जातो, परंतु या देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना त्या ठिकाणी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे। मंत्री महोदय या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। आता हे जे मृत्यू त्या ठिकाणी होत आहे याकडे सरकारचं लक्ष आहे की मुद्दामून लक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष करताय, हा विषय आता या ठिकाणी चर्चेचा आहे। तुम्हाला काय वाटतंय, सरकार मुद्दाम करतंय की सरकारला याबाबतची कुठलं गांभीर्यच नाही किंवा याकडे त्यांचं लक्षच नाही आहे की कोणाचा मृत्यू झालेला आहे? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता।